संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्रप्रमुखच्या संदर्भामध्ये आज महत्त्वाची अपडेट आहे. सर्वांना माहिती आहे की परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जी केंद्र समन्वय म्हणजे ज्याला आपण केंद्रप्रमुख म्हणतो, ती परीक्षा अनेक महिन्यापासून वर्षापासून रखडलेली होती. ज्यामध्ये पिटिशन आपण बघितलं असेल की पिटिशन दाखल होते आणि त्या पिटिशनमध्ये वेगवेगळ्या मागण्या त्या ठिकाणी समोर आल्या आणि यामुळं ही भरती प्रक्रिया ही रखडत गेली. नेमकी भरती केव्हा होईल हे कोणालाही माहीत नव्हतं, कारण की पिटिशन दाखल होत्या आणि त्यानंतर पिटिशनचा निकाल लागल्यानंतर ज्या शिक्षक बांधवांनी 2019मध्ये जे लागलेले होते, जी काही अट टाकलेली होती ती अट रद्द करण्यासाठी पिटिशन दाखल केली आणि त्यानंतर केंद्रप्रमुखाची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली होती. नेमकी परीक्षा केव्हा होणार हा संभ्रम शिक्षकांमध्ये होता आणि आज परीक्षा परिषदेने नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये एक संभ्रम आमच्या शिक्षकांमध्ये आहे. तो असा आहे की जर एखादा उमेदवार म्हणजे अनेक उमेदवारांनी आपल्या याचा जिल्हा म्हणजे जर तो लातूरचा असेल आणि सेवेत रायगडला असेल तर त्याने परीक्षेचा जिल्हा हा लातूर टाकलेला आहे, म्हणजे जिल्हा टाकलेला आहे. आणि अशामध्ये निवडणूक सर्वांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्याचमध्ये जर निवडणुका आल्या तर परीक्षा देऊन परत निवडणूक त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे तेवढंसं त्यांना ते जमणार नाही किंवा अडचणीचं होईल. तर या अनुषंगाने अनेक जणांच्या अडचणी होते. मी माननीय अध्यक्ष साहेब परीक्षा परिषद यांना सायंकाळी 6 वाजता नोटिफिकेशन आल्यानंतर जसे मला कॉल आले त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांचं म्हणणं आहे की परीक्षा ही 3 आणि 4 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे, पण यामध्ये निवडणूक असणारे जे जिल्हे आहेत ते 3 फेब्रुवारीला त्या ठिकाणी घेत आहे. म्हणजे शिफ्ट 9 ते 11, शिफ्ट 2 दुसरी 12 ते 2 आणि 3 ते 5 अशी शिफ्ट त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 4 तारखेला सुद्धा 3च शिफ्ट असणार आहेत. म्हणजे 3 आणि 4 तारखेला त्या ठिकाणी 3 शिफ्ट म्हणजे प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट आहेत. अशा 2 दिवसामध्ये ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. आणि यामध्ये त्यांनी एक बदल असा केलेला आहे की त्यांनी जो जिल्हा उमेदवाराने पहिला निवडलेला होता तर त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र न देता त्यांचा कार्यरत असणारा जिल्हा त्या ठिकाणी त्यांना ते सेंटर त्या ठिकाणी देणार आहेत. त्यानंतर जर त्या सेंटरला जागा उपलब्ध नसेल तर त्यांना जवळच्या 200 किलोमीटरच्या आत जो जिल्हा जवळचा असेल त्या जिल्ह्यामध्ये त्यांना परीक्षा सेंटर देण्यात येणार असल्याची माहिती माननीय अध्यक्ष साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम होता की परीक्षा देण्याचं केंद्र हे अनेकांनी वेगळं निवडलेलं होतं आणि कार्यरत जिल्हा हा वेगळा निवडलेला होता. त्यामध्ये परीक्षा जर अंतर बघितलं तर अनेकांचं अंतर हे जास्त होतं. त्यामुळं कार्यरत जिल्हा जो असेल त्याच ठिकाणी ही एक्झाम होईल असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि जे निवडणूक होणार आहे 3 आणि 4 तारखेला तर त्या पद्धतीने त्यांनी त्या जिल्ह्याचं नियोजन केलेलं आहे. 3 आणि 4 म्हणजे 3 आणि 4 फेब्रुवारी तारखेला. तर यामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे पहिला आपण माहीत होतं की केंद्रप्रमुख नाव होतं, पण आता ते केंद्र समूह साधन समन्वयक असं नाव त्यांनी या पदाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता या परीक्षेमध्ये पुढे परीक्षा जाणार नाही, स्पष्टपणे माननीय जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की ही परीक्षा जर 3 किंवा 4 तारखेला नाही घेतली तर ही परीक्षा पुढे अनेक दिवस जाऊ शकते. त्यामुळे ही परीक्षा 3 किंवा 4 तारखेपर्यंतच 3-4 तारखेच्या आतच आम्हाला घ्यायची असं ठाम परीक्षा परिषद त्या ठिकाणी होते आणि त्यांनी 3 आणि 4 तारीख त्या ठिकाणी परीक्षा परिषदेने घेतलेली आहे. त्यामुळं यामध्ये कुठलाही बदल होणार नसल्याची माहितीसुद्धा परीक्षा परिषदेने दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर कोणाच्या काही अडचणी असतील म्हणजे ह्या भरतीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये काही वेगळ्या अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट होणार असतील किंवा असं काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये
त्या समस्या मला त्या ठिकाणी टाकू शकता, जेणेकरून परीक्षा परिषद यांच्याशी चर्चा करून मला ते सोडवता येतील. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.